नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जंगलातल्या एखाद्या कोपऱ्यात, दूरच्या माळावरच्या शेडमध्ये किंवा गावाच्या बाहेर आडोशाला जेव्हा पूर्वी कधीतरी पोलीस धाड टाकायचे ना, तेव्हा अख्ख्या गावाला कळायचं हातभट्टी सुरू होती, पोलिसांनी उडवली. मग पुढचे काही दिवस तरी त्या गावातला नशेचा धंदा बंद व्हायचा. पण आता जेव्हा गावामध्ये अशा पोलिसांच्या धाडी पडतात, तेव्हा अख्ख्या गावाची जणू बोबडी वळते. कारण या असल्या शेड्समध्ये आता गावाच्या नाही, देशाच्या नशेचा बाजार सुरू असतो. या 4 पत्र्यांच्या शेड्समध्ये MD ड्रग्ज म्हणजे मेफेड्रॉन तयार केलं जातं. चरस, गांजा, हेरोईन या तुम्हाला माहीत असणाऱ्या ड्रग्जच्या सुद्धा कैक पावलं पुढे असणारं हे ड्रग्ज या असल्या शेड्समध्ये किलोनं, ढिगानं बनवलं जातं. गेल्या 4-5 वर्षांमध्ये या ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड कारवाया झाल्यात देशभरामध्ये. या ड्रग्जचा व्यापार इतका खोलवर रुतलाय की अगदी फार्मा इंडस्ट्रीमधले लोक, इंजिनियर्स अशा सुशिक्षितांपासून ते रुग्णालय, मंदिर व्यवस्थापन अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या संस्था सुद्धा यामध्ये गुंतल्याची उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जच्या शेड्सनं पुढचं पाऊल टाकलंय. कारण करोडो रुपयांचं ड्रग्ज तयार करणाऱ्या या पत्र्याच्या शेड्सना आता राजकीय अभय मिळतोय का, या संदर्भातले आरोप व्हायला लागलेत. आणि हा आरोप कुणा नगरसेवक किंवा जिल्हाध्यक्षावर होत नाहीये. हा आरोप झालाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावावर. एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांचे साताऱ्यातल्या सावरी गावात एक रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टच्या मागे एका शेडमध्ये 145 कोटींचं ड्रग्ज पकडले. या रिसॉर्टची मालकी, या रिसॉर्टचा चालक, त्या शेड्सची मालकी, त्या शेडमधल्या लोकांचे रिसॉर्टशी असलेले संबंध आणि या सगळ्यांचे शिवसेनेशी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जोडले जाणारे कनेक्शन्स याबाबत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेत. यामध्ये आश्चर्याची बाब ही आहे की सुषमा अंधारे हे सगळे आरोप करत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना यांच्याकडून या प्रकरणामध्ये अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलं जात नाहीये. पोलीस या प्रकरणामध्ये पुढे येऊन काही माहिती देत नाहीयेत आणि या प्रकरणातला साधा FIR सुद्धा सहज उपलब्ध होत नाहीये. आता हे सगळं बघितल्यानंतर कळीचा मुद्दा हा आहे की ड्रग्ज निर्मितीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकार गंभीर आहे की नाही, याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणातला स्पेशल रिपोर्ट. राजकारणामध्ये एखादं प्रकरण कधी बाहेर येतं याच्या टायमिंगला फार महत्त्व असतं. म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. चर्चा कसली, रस्सीखेचच म्हणा ना. आणि नेमकं त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावावर गंभीर आरोप केले. हे आरोप आहेत ड्रग्ज बनवण्याशी संबंधित. साताऱ्यामधल्या एका गावात पोलिसांनी कारवाई केली आणि 145 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. पण जिथेही कारवाई केली गेली ती जागा एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या जागेवरील रिसॉर्टला लागून आहे. आणि ड्रग्ज तयार करणाऱ्या लोकांना शिंदेंच्या याच रिसॉर्टमधून जेवण पाठवलं जायचं असा आरोप अंधारेंनी केलाय. पण कागदोपत्री हे रिसॉर्ट दरेगावचा सरपंच रणजित शिंदेनं चालवण्यासाठी घेतलं होतं अशी माहिती अंधारेंनी दिली आहे. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे, त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते नीट समजून घेऊयात. एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांची सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावामध्ये जमीन आहे. या जमिनीवर तेजयश नावाचं एक रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट दरेगावचा सरपंच रणजित शिंदेला चालवण्यासाठी देण्यात आलं होतं. या रिसॉर्टच्या जवळील एका शेडवर पोलिसांनी धाड टाकली आणि 145 कोटी रुपयांचं MD ड्रग्ज जप्त केलं. या ड्रग्ज प्रकरणी 3 आसामी तरुणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टमधूनच जेवण पुरवलं जात होतं असा अंधारेंचा आरोप आहे. कारवाईनंतर रणजित शिंदे फरार झाल्याचा अंधारेंचा दावा आहे. रिसॉर्ट उभारताना अनेक नियमांची पायमल्ली केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप आहे. एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. माझा जागेशी काही संबंध नाही. उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत.
एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही. पण या स्पष्टीकरणानं प्रकाश शिंदेच्या अडचणी संपणार नाहीयेत, कारण अंधारेंनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि हे रिसॉर्ट प्रकाश शिंदेच चालवतात याचा व्हॉट्सअप पुरावा दाखवला. आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया. व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं. आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो. मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा. प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर. प्रकाश शिंदे. स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. स्टील प्रकाश शिंदे. तेजस रिसॉर्ट बाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि ऐन निवडणुकांच्या काळात त्यावर स्पष्टीकरण देणं शिवसेनेसाठी अवघड बाब बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. सुषमा अंधारेंनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कालपासून बरेचसे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शिवसेनेकडनं या प्रश्नांना उत्तर देण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. मंत्री शंभूराज देसाई या बाबतीत थोडंफार बोललेले आहेत, मात्र शिवसेनेकडनं अधिकृत प्रतिक्रिया अशा प्रकारची काही देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांबाबत बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तुषार रसाळ. तुषारजी नमस्कार. नमस्कार. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरोसर आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार. राजकीय विश्लेषक अतुल पेटकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. अतुलजी आपलंही स्वागत. नमस्कार. आणि काही वेळातच शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत या चर्चेमध्ये सहभागी होतील. तुषारजी मला पहिलं तर हे सांगा की हे प्रकरण झाल्यानंतर शिवसेनेनं विशेषतः सुषमा अंधारेंनी याच्यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका फक्त एकनाथ शिंदे यांचे भाऊ याच्यामध्ये आहेत म्हणून घेतले, निवडणुका सध्या सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, या सगळ्याचा राजकीय फायदा उठवता येईल म्हणून घेतली, कारण हे आरोप होत आहेत सत्ताधाऱ्यांकडनं तुमच्यावर? तसं काही नाहीये. बघा, जर पहिले आपण पाहिलं तर उडता पंजाब होतं. उडता पंजाब नंतर उडता गुजरात झालं आणि ज्या दोन गोष्टी त्या दोन राज्यात झाल्या त्या आपल्या महाराष्ट्र राज्यात झाल्या नाही पाहिजे. कारण की महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे आणि जर एमडी सारखा एक अंमली पदार्थ महाराष्ट्रात निर्मिती होत असेल आणि निर्मिती होऊन जर तो जास्त प्रमाणात विक्री गेली, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं पर कॅपिटा इन्कम खूप जास्त आहे आणि जर इकडची मुलं जर व्यसनाधीन झाली तर जास्तीत जास्त खप हा महाराष्ट्रात होऊ शकतो, पंजाब आणि गुजरात पेक्षाही जास्त. तर महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. महाराष्ट्रात कोणी असे चुकीचे धंदे केले नाही पाहिजे आणि आम्ही असं कुठल्याही हेतू पुरस्पर आम्ही काही केलेलं नाहीये, हे समोर आलेलं आहे. आता प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत का? तर हो आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांचं नाव काय आहे? तर नक्कीच तेज आणि यश हे त्यांच्या मुलांचं नाव आहे. त्यांचा मोबाईल नंबर काय आहे? तर 9423925593. हा मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही त्या हॉटेलच्या वेबसाईटवर जातात ऑनलाईन बुकिंगसाठी, क्लिक केल्यावरती जर तो रिडायरेक्ट तिकडे होत असेल आणि बुकिंगसाठी तो नंबर दिलेला असेल तर नक्कीच हे हॉटेल त्यांचं आहे का? तर हो, हे आपण मानू शकतो. म्हणजे हे जरी आज तुम्हाला हे ऑनलाईन दिसतंय, हे सगळं आहे. आता पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलीस तपास करतील. प्रकाश शिंदे त्यात सापडू नये हे आमची बोलतात ना, आम्हाला असं वाटत नाही की त्यांनी हे कृत्य केलेलं असेल, पण आता तरी तसंच प्रथम दर्शनीय दिसतंय. आणि फडणवीस साहेब जे आहेत ते चांगल्या प्रकारे याचं चौकशी करतील. चौकशी केल्यानंतर सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल. बरं प्रवीण सर, गेले 2 दिवसांपासून हा विषय माध्यमांमध्ये चर्चेला येतोय. सुषमा अंधारे प्रश्नांवर प्रश्न उपस्थित करतात, पण शिवसेनेकडून याबाबत फारशी काही प्रतिक्रिया दिली जात नाही. रादर शिवसेनेकडनं सुरुवातीला सांगितलं गेलं किंवा सूत्रांकडनं सुरुवातीला सांगितलं गेलं की एक प्रकाश संभाजी शिंदे आणि तिथे असलेले प्रकाश संभाजी शिंदे हे ते नाहीच आहेत. आज प्रकाश शिंदे समोर आले आणि ते म्हणाले की जमीन माझी आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की ह्या सगळ्या आरोपांशी काही संबंध आहे. एकूणच हे प्रकरणाला उत्तर देताना शिवसेनेची स्ट्रॅटेजी चुकली आहे का? एकूणच कविताजी एक प्रश्न एकदा स्पष्ट आहे की ही कारवाई कोणी साताऱ्यातल्या पोलिसांनी केलेली नाही. परफेक्ट. ही कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. त्याच्यामुळे मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सगळी केली आहे. म्हणजे आपण त्याच्यात राजकारण वगैरे पुढे बघूया, पण ज्या वेळेला पोलीस कारवाई करतात त्यावेळेला त्या संदर्भातला एकूणच धागेदोरे जे आहेत
किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी यांचे काय संबंध येतात का, हम्म, ही सगळी यंत्रणाची तपासण्याचं काम जे आहेत मुंबई पोलीस करत असतात. कारण मुंबई पोलिसांचा ड्रग्ज सेल जो आहे तो एकदा तल्लक आहे की त्यांना कुठल्याही ड्रग्जच्या संदर्भात जर माहिती असेल, मग ते दुबई असेल किंवा पाकिस्तान असेल, या देशामध्ये ड्रग्ज जातात तिथून येतात या संदर्भातली माहिती इतर कुठलेही पोलीस देऊ शकत नाही. हम्म, जी माहिती मुंबईच्या पोलिसांकडे असते, मुंबईच्या सेलकडे असते, हम्म, तशा पद्धतीची यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. हम्म. आणि जेव्हा मुंबई पोलिसांनी ही छापा टाकला त्यावेळेला याच्यातली म्हणजे स्पष्टता जी क्लिअर झाली होती की हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे आणि मोठ्या संख्येने ड्रग्ज तिथे उतरतायत, हे स्पष्ट झाल्यामुळेच पोलिसांनी कारवाई केली. हम्म. पोलीस जेव्हा कारवाई करतात तेव्हा राजकारण वगैरे सगळे पाहत जरी असले तरीही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे प्रकरण ड्रग्ज आहे, आंतरराष्ट्रीय ड्रग्जशी संबंधित आहे. हम्म. महाराष्ट्रातल्या तरुणांना खोकला करण्याचं हे जे काही कारस्थान जे आहे ते होऊ नये यासाठी पोलीस प्रामाणिकपणे प्रयत्न केला, जरी त्यांच्यावर किती दबाव आला तरी. हम्म. आता हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यांच्या बंधूंशी जरी असलं हम्म. तरी ते बंधू म्हणून त्यांनी पाहिलेलं नाही, हे ड्रग्ज म्हणून आहे. महाराष्ट्राला पोखरण्याचं जे कारस्थान जे आहे ते शोधण्याचं काम पोलिसांनी उत्तमरित्या केलंय. त्याच्यामुळे ही पोलिसांची कारवाई हे काय राजकारण नाहीये. बर. सुषमा अंधारे जरी काय बोलत असल्या तरी ते शिवसेना म्हणून बोलत नाहीये, ही परिस्थिती जी लक्षात घेते इव्हन त्यांना अर्थात त्याचा फायदा होईल, पण असं जरी धरलं तरी ही प्रकरण जे आहे हे महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तरुणांना बिघडवण्याच्या दृष्टीने घातक असल्यामुळे त्याच्याकडे प्रत्येक माणसाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे राजकारण म्हणून याच्याकडे पाहण्याचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं. बर. शिवसेनेचे अरुण सावंत प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार. बर, काय तुमच्या पक्षाची आता भूमिका आहे या सगळ्या बाबतीत? कारण वारंवार एकनाथ शिंदेच्या भावावर आरोप केले जातात. अर्थात हे आरोप काही त्यांनीच काही केलेले आहे याच्या संदर्भात नाहीये, पण जिथे हे सगळं घडलेलं आहे, जिथे ही कारवाई झालेली आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडलेला आहे, तिथे त्यांचं रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमधनं ते ड्रग्ज तयार करणाऱ्यांना काही जेवण पुरवलं जात होतं आणि त्या रिसॉर्टची मालकी ज्यांच्याकडे आहे, चालक जे आहेत आणि त्या शेड्सचे चालक जे आहेत, या सगळ्यांचे एकमेकांशी संबंध असल्याचे हे आरोप आहेत. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर शिवसेनेचं काय उत्तर आहे? कारण सुरुवातीला तर असं म्हटलं होतं की सुषमा अंधारे काहीही माहिती देत आहेत त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल. पहा कविताजी, आपण एक सुशिक्षित अँकर आहात, डॉक्टर आहात. आपल्या चॅनेलवरून उभाटा शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या अंधारे ताईंनी एक अतिशय सुंदर असं चित्र रंगवलेलं आहे. परंतु हे चित्र रंगवीत असताना, जनतेसमोर पुरावे मांडत असताना त्या बिचाऱ्या स्वतःच फसल्या आहेत. बर. आपण त्या टीव्ही चॅनेलवरती वेगवेगळ्या सध्या त्या जे काही बोलत आहेत त्याच्याकडे बारकाईने आपण लक्ष देऊन ऐकावं आणि महाराष्ट्रातील समस्त जनतेने सुद्धा ऐकावं असं माझं आवाहन असेल. बर. त्या काय म्हणत आहेत की तसं बघायला गेलं तर या रिसॉर्टचा किंवा त्या जागेचा आणि या शेडचा काही संबंध नाही हे मला सुद्धा माहित आहे. बरोबर. आणि वरून त्या थोड्या वेळानंतर परत सगळा संबंध कसा आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या भावाशी जोडता येईल, जेणेकरून एकनाथ शिंदेजी यांचं नाव बदनाम होईल, जेणेकरून शिवसेनेचं नाव बदनाम होईल आणि जेणेकरून आपल्या उभाटाला किंवा मला स्वतःला काहीतरी मोठा फायदा होईल भविष्यात, म्हणून ती बिचारी बाई तडफडत आहे, प्रयत्न करत आहे. असो, परंतु जनतेला आणि आम्हाला जे काही कळायचं होतं सत्य ते कळलेलं आहे. पहा, हे रिसॉर्ट काही अंतरावर आहे किंवा ती जागा यांची काही महिन्यांपूर्वी होती असं स्वतः जागा मालक प्रकाश शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्व टीव्ही चॅनेलवरती तो इंटरव्ह्यू सुद्धा आता दिसत आहे. तरी सुद्धा या अंधारे मॅडमनी असं सांगितलं की तो रिसॉर्ट तेच चालवत होते, म्हणजे त्यांच्या मार्फतच बाजूला काही अंतरावर असलेल्या शेडमध्ये जे ड्रग्ज विक्रीचं किंवा बनवण्याचं त्याचा संबंध प्रकाश शिंदेजी यांच्याशी जोडूया. आणि त्यांनी नंतर काही फोटो दाखविण्याचा प्रयत्न केला की एकनाथ बघा, एकनाथ शिंदेजी यांना शुभेच्छा देते त्यांचे नातेवाईक. पहा, डॉक्टर शिंदे साहेब कसे आपल्या नातेवाईकांबरोबर दिसत आहे. अरे तुम्ही कुठले फोटो कुठे दाखवता आणि जनतेला तुम्ही संभ्रमात टाकायचा प्रयत्न करता, हे न कळण्या एवढे आम्ही दूधखोळे नाही आहोत. हे आरोपबाजी खूप झाली. ही आरोपबाजी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही शिंदे साहेबांना, त्यांच्या परिवाराला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचे एक षडयंत्र आहे.
बाकी काही नाही. बर. आणि हे काही दिवसातच उघड होईल. ज्या पोलीस आहे. विभागाने हे ड्रग्ज पकडलेले आहे का, ज्या पोलीस विभागाने हे ड्रग्ज पकडलेले आहे तेच याचा खुलासा भविष्यात करतील, तेव्हा या तोंडघशी पडलेल्या असतील या बाई. बर, पण पोलिसांनी अजून काही सांगितलेलं नाहीये. सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे की या प्रकरणातल्या ज्या FIR आहेत त्याही लवकर अपलोड होत नाहीयेत. पहा, अंधारे ताई ज्या ज्या काय मागण्या करतील हा. त्या तात्काळ पुरवायला पोलीस डिपार्टमेंट त्यांच्यासाठीच काम करत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. बर. योग्य वेळी पोलीस त्यांच्या नियमानुसार त्यांना हे जिथे कुठे उघड करायचे तिथे उघड करतील. गृह मंत्रालय आणि गृह खातं आणि पोलीस विभाग त्याच्याकरता आहे. तुम्ही कोण हे सगळं मागणारे, हा एक प्रश्न आहे. पोलीस डिपार्टमेंटने जर आयुष्यभरात नाही उघड केलं FIR तर तुम्ही या गोष्टी बोलू शकता ना. उगीच आरोपावर आरोप करत जायचे आणि सर्व टीव्ही चॅनलवरती तुमचे आरोप काही दिवसाकरता दाखवले जाणार आणि काही दिवसाकरता का होईना शिवसेना आणि शिंदे परिवार बदनाम होणार. याच्याकरता चाललेले हे तुमचे निष्फळ प्रयत्न आहेत, बाकी काही नाही. हे सगळं ठीक आहे, हे सगळं आपण मान्य करू आणि देतील तुषार रसाळ याच्यावर तुम्ही जे काय बोललात त्याच्यावर उत्तर देतीलही अरुण सावंतजी. पण आता एक सांगा की जेव्हा एखादा नेता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा भाऊ असतो, नेता नसेल भाऊ असेल, शिवसेनेमध्ये ते कुठल्या पदावर कार्यरत आहेत हे अजून माहिती नाही किंवा ते आहेत की नाहीत हेही नाही माहिती, पण आपण एखाद्या इतक्या वरिष्ठ नेत्याच्या सोबत आहोत, नातेवाईक आहोत असं म्हटल्यानंतर आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याची काळजी घ्यावी लागते. अगदी तुम्ही प्रवक्ते असताना सुद्धा जर कुणाबरोबर तुमचा फोटो आला तर त्याचे काय परिणाम असतात ते सगळ्यांना सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना माहित असतं. आपल्याच रिसॉर्टच्या मागे एखादा ड्रग्सचा कारखाना चालवला जातोय, ज्याच्या शेडची मालकी गावातल्याच माणसाची आहे, ज्या शेड्स मध्ये जेवण आपल्या रिसॉर्ट मधनं पोहोचवलं जातंय, तिथं इतकं मोठं काहीतरी देशविघातक घडतंय हे आपल्याला अजिबातच माहित नाही. असं कसं होऊ शकतं? आणि दुसरी गोष्ट, जर त्या शेडसाठी स्वतंत्र त्या शेडसाठी एखादा रस्ता बनवून दिला जातो 75 लाखांचा, सुषमा अंधारेंचा आरोप आहे, मी कागदपत्र चेक केलेले नाहीयेत, त्यांचा आरोप आहे की फक्त एका शेडसाठी हा रस्ता बनवून दिला जातो, त्यावेळेस कुणालाच शंका येत नाही की हे सगळं काय चाललंय, कशासाठी चाललंय? गावामध्ये अनोळखी व्यक्ती आला तरी लोकांचे कान टवकारतात. डॉक्टर कविताजी, आपण जे काही प्रश्न मला विचारत आहात हे आपल्या अंधारे ताई यांनी जे काही खोटे आरोप केलेले आहेत त्यांना धरून आपण मला हे प्रश्न विचारत आहात. तेव्हा एखाद्या व्यक्तीने जर काही खोटे नाटे चुकीचे आरोप जर केले असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारणं त्या प्रकारचे हे योग्य नाही. कारण जेवढं तुम्ही असं आहे की सुषमा अंधारेंचे आरोप सोडा, अरुण सावंतजी, सुषमा अंधारेंचे आरोप सोडा, 145 कोटींचं ड्रग्स त्या शेड मध्ये सापडलं हे तर खरं आहे ना, हे तर चुकीचं नाहीये, ही तर पोलिसांची कारवाई आहे, तिथे रस्ता आहे, ही तर गोष्ट खरी आहे, वास्तव आहे. त्याने काय सिद्ध होणार? बर, ठीक आहे, त्यांना काही सिद्ध होणार नाही, म्हणजे याच्यावर ना प्रश्नही उपस्थित होणार नाही. म्हणजे असं आहे की तिथं जो कारभार सुरू होता त्याची कुणाला कानोकान खबर नव्हती. नाही ना. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तिथं जे सुरू होतं त्याची कानोकान खबर नव्हती ना. अगदी बरोबर आहे ना. बर, चला तुषार रसाळजी बोला. कविताजी, कसं आहे, आपण जेव्हा बोलतो की एखाद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा त्यांचे नातेवाईक हे जे कोणी असतात ना, त्यांच्या आजूबाजूला नक्कीच जर तुम्ही बघितलं तर सिक्युरिटी असते, पोलिसांचा गरडा असतो. आज जर तुम्ही पाहिलं तर ते गाव खूप असं मोठं नाहीये की तिथे लाखोंची संख्या आहे. संख्या जर पाहायला गेला तर एक 2-2.5 हजार 3 हजाराच्या वरती नसणार नक्कीच. आणि 2-3 हजाराचं जे गाव असतं ना, तिथे अनोळखी व्यक्ती जेव्हा येतात ना तर गावातली व्यक्ती लगेच ओळखते की बाबा हा आपल्या गावातला नाहीये. आणि जर असं असताना तुम्ही जसं मगाशी म्हणालात की 75 लाखाचा एक सेपरेट रोड त्यांना बनवून दिला, तर कसं आहे की आपल्या शहरात पण काहीतरी नवीन झालं ना का आपण आपल्यामध्ये चर्चा होते. आता हे तर खूप मोठी लोक आहेत, आपण त्यांच्याबद्दल तर बोलू पण नाही शकत. एवढं मोठं जर त्यांच्या आजूबाजूला काय घडत असेल आणि त्यांना माहिती नसेल, हे आता अरुण सावंतजी, आता मला काही कळतच नाही सावंत साहेब काय बोलतायत. सावंत साहेब ज्येष्ठ आहेत, ते जे बोलतील ते मान्य करावं लागेल मला तरी वाटतंय. ठीक आहे. अतुल पेटकर सर, आता या सगळ्यामध्ये गंभीर बाब काय दिसते? या सगळ्यामध्ये गंभीर बाब फक्त ही नाहीये की कुठला पक्ष आहे, कोण नेते आहेत, कुणावर आरोप होतात, हे नाहीये. ड्रग्स सारखा इतका गंभीर विषय झालेला आहे, किलोने ते ड्रग्स बनवलं जातंय, ते विकलं जातंय, महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं जातंय, पिढी बर्बाद होतीये. आता अशा ड्रग्सच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादी कारवाई होते आणि त्या कारवाईनंतर काही गंभीर आरोप केले जातात, जर ड्रग्सच्या बाबतीत राजकीय आशीर्वादाचे आरोप केले जात असतील तर हा प्रचंड गंभीर बाब आहे.
आणि राज्य सरकारनं आरोप झाल्या झाल्या त्याची दखल घ्यायला हवी होती. निवडणुका सुरू आहेत म्हणून ही दखल घेतली जात नाहीये की सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत म्हणून दखल घेतली जात नाहीये? मी तुम्हाला एक वर्धेतलं एक प्रकरण सांगतो की आर्वी तालुक्यामध्ये एका जंगलात शेड होता असाच हम्म, आणि तिथं तर चक्क मेफेड्रोनचा कारखानाच पकडण्यात आला आणि तोही असा सुरू होता. तर त्याचे आमदार आहे देवेंद्र फडणवीसांचे जे पहिले हे होते जनसंपर्क अधिकारी हम्म. ते होते वानखेड. आता त्यांनाच ते माहित नव्हतं की अरे ती कारवाई मुळात DRI केली होती आणि अशा कारवाया ह्या नेहमी बाहेरचेच पोलीस करत असतात, म्हणजे ते स्थानिक पोलीस करत नाही साधारणपणे. तर आता त्याचा संबंध थेट ते शॉक मध्ये होते. अरे म्हणजे साला माझ्या मतदारसंघात एवढा मोठी कारवाई झाली आणि तर लोक आता असं होतं तर ते चालू. पण मेफेड्रोनचं असं आहे की जसं पहिली ते ऊसाचे गुऱ्हाळ चालायचे ना तसं कढईत इतकं सोपे तयार होतं. ते गंभीरच आहे आणि अलीकडे आपण बघितलं तर या कारवाया खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यानं ते असे प्रकरण वारंवार उजेडात येतात. ते FIR त्याच्यामुळे असं. पण त्याचा एकदम असा आता हे जे प्रकरण मी बघितलं तर मी सुषमा अंधारेंचे पूर्ण सुरुवातीच्या ज्या मुद्रित माध्यमात आलेल्या बातम्या वाचल्या, जसं मगाशी ते सावंत म्हणाले तर थोडी कॉन्ट्राडिक्टरी दिसते. म्हणजे त्या म्हणतात की याचा काही संबंध नाही, मग म्हणतात आहे. आणि त्यांचं टायमिंग फार जुदार आहे. मला असं म्हणायचं आहे की मग जसं आता पृथ्वीराज चव्हाणांनी आरोप केले, आता ते प्रकरण कधीच होऊन गेलं. बस तुम्ही 6 महिने तुम्ही म्हणजे पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री राहिलेला एक अतिशय उच्च विद्याविभूषित लर्नेड माणूस असे आरोप करतो पुराव्याविना, तर ते थोडंसं आश्चर्यकारक वाटतं ना. तसंच इथे टायमिंग जे आहे, मग तुम्हाला माहित होतं तर आधीच का केले नाही तुम्ही हे आरोप ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाही, अशा पण आधी पद्धतीने? कसे करणार ना, पोलिसांची कारवाई झाल्यावरच आरोप झाले आहेत. नाही आता म्हणजे हे काही आधीच थोडी आता त्यांच्या म्हणण्यानुसार हे खूप आधीपूर्वी होत असेल. असं आहे नाही, असं कुठे म्हटलं ते. त्यांनी घाटकोपर पोलिसांनी जी कारवाई केलेली त्याच्या FIRच्या आधारे केलेले सगळे आरोप आहेत ते. पोलिसांनी कारवाई केली आणि पोलीस तपासात या सर्व गोष्टी समोर येतील. आणि आताही बघा ना, आता कोकाटे प्रकरणातही त्यांचा राजीनामा झाला तर मुख्यमंत्र्यांचं धोरण या बाबतीत म्हणजे अशा काही प्रकरणांमध्ये 0 टॉलरन्स आहे. त्याच्यामुळे ते काही कुणाला याच्यातही पाठीशी घालणार नाही. पोलीस चौकशीत काही गोष्टी समोर येतील. नाही, पण आरोप गंभीर आहेत ना त्यांनी केलेले. त्यांचं म्हणणं म्हणजे प्रकाश शिंदेचं नाव बाजूला ठेवूयात आपण, ज्याची शेड आहे त्याला सुद्धा बोलावलं आणि पोलिसांनी लगेच सोडून दिलं. म्हणजे एरवी ड्रग्सच्या बाबतीमध्ये पोलीस किती काळजीपूर्वक असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जरी असं नाही आता मी साधारणपणे आता अशा अनेक प्रकरणात ते सोडून दिलं म्हणजे काही लगेच मोकळं सोडलं असं होत नाही. निश्चितच त्याच्यात कारवाई होऊन त्याच्यात जर लक्षात आलं तर त्याला काही मोकळं सोडलं म्हणजे जा तू मोकळं झाला असं नाही, त्यालाही अटक होईलच. आणि अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत? तर बिनबुडाचे नाही, तितकेच विश्वासार्ह नाही वाटत. म्हणजे विश्वास नाही वाटत आहे तुम्हाला त्याच्यावर? मला म्हणजे ज्या पद्धतीने त्या बोलतात, त्यांनी तुम्हाला माहित असेल मागे नागपुरात देखील त्या आल्या होत्या आणि बावनकुळे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी असेच आरोप केले होते. त्यातही काही झालं नाही. पुढे त्या येतात, खूप माहोल करतात चांगला, पण काही होत नाही. प्रवीण पुरोसर, काही झालं नाही एखाद्या गोष्टीमध्ये किंवा त्या आरोप केल्याप्रमाणे कारवाई झाली नाही याचा अर्थ आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं धरायचं का? कारण आपण एवढी वर्ष पाहतोय आरोप केले जातात, त्या आरोपांबद्दल काही पुरावे दिले जातात, कारवाई होते की नाही यावरनं आरोप खरे की खोटे हे नाही ना ठरवता येणार. कविता प्रवीण सरांना विचार. एक म्हणजे मी रेडकरांच्या म्हणण्याशी अजिबात सहमत नाहीये. त्याचं कारण तुम्ही सुषमा अंधारे थोडं दूर ठेवून द्या. जर सुषमा अंधारेंनी प्रेस कॉन्फरन्स जर घेतली नसते तर महाराष्ट्रभर कळलं नसतं. कारण पोलिसांनी कोणाला खबर म्हणजे कानोकाठी कोणाला माहिती दिली नव्हती. पोलिसांनी कारवाई केली. कारवाई केल्यानंतर ओमकार दिघे याला सोडलंही. या ओमकार दिघे तिथे सापडला, त्याला अटक केलं, त्याला सोडलंही. पण त्याच्याशिवाय तिघांना अटक केली. पोलिसांनी मोठी कारवाई केली. सुषमा अंधारेंचं एका बाजूला काढून घेऊया आपण, शिवसेना त्यांच्यावर काय टीका करते आपण दुर्लक्षित करूया. पण एका नेत्याला हे माहिती असायला पाहिजे की आपल्या विरोधात अनेक पक्षाचे नेते आपल्या विरोधात सातत्याने वेगवेगळी प्रकरणं हातात घेऊन जेव्हा टीका करत असतात तेव्हा त्यांनी घरापासून दारापासून गावापर्यंत सजग राहणं गरजेचं आहे. मग जर सावरीमध्ये हे सगळं प्रकरण घडत असेल आणि प्रकाश शिंदेला हे माहिती नसेल
त्यांना ही पोलीस कारवाई झाली आणि नंतर माहिती पडलं, हे जर आपण जर म्हणत असू तर पूर्णपणे गैर आहे. मला असं वाटतं की पोलिसांची कारवाई होईपर्यंत एक मिनिट पेटकरजी, त्यांना पूर्ण करू दे. कविताजी, इन जनरली एखादा दारूचा गुत्ता जेव्हा सुरू होतो, म्हणजे गावठी दारूचा गुत्ता जेव्हा सुरू होतो तेव्हा पोलिसांना माहिती मिळते, कारण दारूला बंदी आहे. अशा वेळेला पोलीस कारवाई करतात. केव्हा कारवाई करतात? कोणीतरी त्यांना माहिती देत असतं. करेक्ट. आता ही ड्रग्सच्या संदर्भात कोणीतरी माहिती दिलेली आहे, जी माहिती प्रकाश शिंदेना कळली नाही. त्यांच्या तेजस रिसॉर्टच्या बाजूला हे सगळं घडत असताना त्यांना हे कळलं नाही. हे जर रेडकर जर सांगत असतील तर मला असं वाटतं पत्रकार म्हणून त्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण ज्या गावामध्ये एक लहानचं गाव आहे, तिथे गर्दी नाहीये, तिथे काही व्यवहार चालत नाहीयेत, तिथे खूप दुकानं आहेत, असा काही विषय नाहीये. पण मग अशा ठिकाणी जर हे जर काही चालत असेल आणि मुंबईचे पोलीस जर थेट जाऊन कारवाई करत असतील, छापा टाकत असतील, तर मुंबई पोलिसांना काही स्वप्न पडली नव्हती. त्यांना कुठून तरी ही माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर कारवाई केल्यानंतर सुषमा अंधारे पुढे आल्या. सुषमा अंधारेंनी आरोप केले आणि पोलिसांनी कारवाई केली, असं झालेलं नाही रेडकर. त्याच्यामुळे सुषमा अंधारे तुम्ही दुर्लक्षित करा, पण जर 145 कोटीचा जर ड्रग्ज तिथे सापडत असेल तर आपण गेल्या काही महिन्यांपासून आपण आरोप करतो की गुजरातच्या पोर्टमध्ये म्हणजे 2500 कोटींचा ड्रग्ज आला आणि कुठेतरी तो बाहेर गेला. असं जेव्हा आपण टीका करतो त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे आपल्या राज्यकर्त्यांनी पाहणं, विरोधक सोडून द्या, राज्यकर्त्यांनी पाहणं गरजेचं. जर त्यांच्याच गावात येत होत असेल तर ती त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. निश्चित आहे. म्हणजे फक्त त्यांचं नाव FIR मध्ये आहे की नाही याच्यावरनं जबाबदारी ठरत नाही ना. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय. हा बोला आता पेटकरजी. नाही, असं आहे, अशा कुठल्याही कारवाया खूप गुप्ततेनंच केल्या जाते. त्या काही मीडियाला सोबत घेऊन प्रश्न कारवाई गुप्ततेनं केली की नाही याचा नाहीये. प्रश्न असा आहे की एवढं सगळं होत असताना आजूबाजूला आपल्याला काही कळत नाही का? मग आता वर्धेच्या कारवाईत तुम्ही काय म्हणाल? त्या आमदाराला ते माहित असायला हवं. आमदारांना काही जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात हातभट्टी आहे की कारखाना चालू आहे हे माहित नसतं. इथे असं आहे की इथे त्यांच्या रिसॉर्टला लागून मागे शेड आहे, तिथे आजूबाजूला दुसरं काहीही नाहीये. याचे फोटोज दिसत आहेत. हे दिसतंय की त्या रिसॉर्टसाठी वेगळा रस्ता, त्या शेडसाठी वेगळा रस्ता बनवण्यात आलेला आहे. गावामध्ये जेव्हा 3 किलोमीटरचा रस्ता बनतो तेव्हा अख्ख्या गावाला माहित असतं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं, खडी कसली वापरली, डांबर कसलं वापरलं. इथे 3 आसामी राहणार असलेल्या व्यक्ती ज्या वंशानं आपल्याला कळतात की आपल्यासारख्या नाहीयेत, सातारसारख्या नाहीयेत, त्या तिथे येतात, तिथे काहीतरी बनवतात, ते तिथे राहतात. कुणाला कसला संशय येत नाही आणि आपण काही प्रश्नही विचारायचे नाही. नाही, प्रश्न विचारायचे असं नाही, पण आता एखाद्या माहिती नसूही शकत. लोक आजकाल भानगडीत पडत नाही ना. आता मी कित्येक प्रकरणात लोक शेजारच्या घरी 8 दिवस माणूस मरून पडलेला असतो, असे किती प्रकरण माहितच नाही. पेटकर सर, काय सांगताय तुम्ही? इथे आपण फ्लॅट संस्कृतीबद्दल बोलत नाही आहोत. इथे आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलतोय जे देशाच्या दृष्टीनं घातक आहे, देशविघातक आहे. होत नसतं. गावामध्ये असं नाही कधी घडत. गावामध्ये कानोकानी माहिती मिळत असते, कुठे काय चाललंय, कुठे काय गडबड आहे, कुठे काय घडतंय, हे सगळं कानोकानी माहिती असते. हे शहर नाहीये, हे गाव आहे. त्याच्यामुळे गावातल्या प्रत्येक माणसाला हे माहिती असेल जे ह्या लोकांना माहिती असायला हवं होतं. पेडकर, प्रश्न असा आहे की कोण गुन्हेगार आहे, कोण गुन्हेगार नाही, कुणाचा त्याच्यामध्ये हात होता नाही, हे सगळं पोलीस तपासामध्ये समोर येईल. आजच्या दृष्टीला हे महत्वाचं नाहीये की आरोप कुणावर आहेत आणि गुन्हा कुणावर सिद्ध होईल. आजच्या दृष्टीला महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं आहे की MD ड्रग्ज जे अत्यंत घातक आहे, या देशाची पिढी बर्बाद करू शकतं, ते असं चण्या फुटण्यासारखं कुठेही तयार होतंय. जिथे ते तयार होतंय तिथे आजूबाजूला त्यांना राजकीय अभय मिळते असे आरोप केले जात आहेत. आणि जेव्हा हे इतक्या गंभीर आरोप होत आहेत त्यावर त्यांच्यावर काय कारवाई होते हे काय फक्त राजकीय दृष्टिकोनातनं महत्वाचं नाहीये, ते महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण हे सगळं आज जर रोखलं गेलं नाही ना तर उद्या तुमच्या माझ्या पिढीसह या महाराष्ट्रातले प्रत्येक जण, महाराष्ट्र कशाला, या देशातली प्रत्येक पिढी, पुढचा प्रत्येक मूल हे धोक्यामध्ये असेल. आपल्याला कल्पना नाहीये, पान टपऱ्यांवर, शाळांच्या बाहेर, कॉलेजेसच्या बाहेर ही ड्रग्ज सहज विकली जात आहेत. ती ड्रग्ज मिळावीत यासाठी मुलं काय काय करतात याची कल्पना नाहीये. ज्यांची मुलं याच्या व्यसनी झालेली आहेत त्यांना विचारून बघा की हे प्रकरण किती गंभीर आहे ते. हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाहीये. आज उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव समोर आलं म्हणून त्याच्यावर चर्चा होते असंही नाहीये. हा प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याचा आहे आणि जेव्हा हे भविष्य राजकीय आशीर्वादानं जर त्याच्यावर डाग लागत असेल तर प्रश्न उपस्थित करायला हवा आणि महाराष्ट्र सरकारची ही जबाबदारी आहे की त्या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघायला हवं आणि हे महाराष्ट्र सहन करणार नाही हे ठामपणे सांगायला हवं. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.